सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय तुमचेही या आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 6. शनिवारच्या त्या महा कॉन्सर्टचा दिवस अखेर उजाडला होता. पुण्याचे ते अथांग मैदान दुपारी 3 वाजल्यापासूनच चाहत्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. संपूर्ण शहरातून किंबहुना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंदारचे फॅन्स तिथे पोहोचले होते. स्टेजच्या मागे म्हणजेच बॅकस्टेजला मात्र प्रचंड तणावाचे आणि धावपळीचे वातावरण होते. वेगवेगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे, साऊंड सिस्टीमचे मोठे वायर्स, सुरक्षा रक्षक आणि व्हीआयपी पाहुण्यांची ये-जा सुरू होती. कावेरी तिच्या हातातील वॉकी टॉकीवर सतत कोणाशी तरी बोलत इकडे तिकडे धावत होती. तिने आज गडद काळ्या रंगाचा फॉर्मल सूट घातला होता. केसांचा हाय पोनीटेल बांधला होता आणि कानामध्ये साधे छोटे टॉप्स होते. या मोठ्या इव्हेंटची संपूर्ण धुरा तिच्या खांद्यावर होती. राहुल, गेट नंबर 3 वरचे पासेस संपलेत म्हणे. तिथे तातडीने अतिरिक्त टीम पाठव आणि व्हीआयपी लाऊंजमध्ये पाण्याची व्यवस्था चोख पाहिजे. काहीही गडबड नको. कावेरीने वॉकीटॉकीवर कडक सूचना दिल्या. हो मॅम, सगळं नियंत्रणात आहे. पण मंदार सर अजून त्यांच्या ग्रीन रूममधून बाहेर आलेले नाहीत. कॉन्सर्ट सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी आहे, राहुलने पलीकडून सांगितले. कावेरीने घड्याळाकडे पाहिले. 6:30 वाजत आले होते. 7 वाजता मंदारची स्टेजवर एंट्री होणार होती. ती घाईघाईने मंदारच्या वैयक्तिक ग्रीन रूमच्या दिशेने निघाली. दरवाजापाशी पोहोचून तिने 2 वेळा हलके नॉक केले, पण आतून कोणताही आवाज आला नाही. म्हणून तिने हळूच दरवाजा ढकलून आतमध्ये पाहिले. रूममध्ये मंद पिवळा प्रकाश होता. मंदार एका मोठ्या आरशासमोर बसला होता. त्याने आज पांढरा डिझायनर शर्ट, त्यावर काळ्या रंगाचे नक्षीकाम केलेले स्टायलिश लेदर जॅकेट आणि जीन्स घातली होती. त्याचे विस्कटलेले लांब केस रॉकस्टार लुकला परफेक्ट मॅच होत होते. पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा तो उथळ आनंद किंवा गर्व नव्हता. त्याचे हात थोडे थरथरत होते आणि तो अत्यंत अस्वस्थ दिसत होता. कावेरी आतमध्ये आली आणि तिने दरवाजा बंद केला. मंदार, काय झालंय? तुम्ही ठीक आहात का? बाहेर हजारो लोक तुमच्या नावाने ओरडतायत आणि तुम्ही इथे अजून तयारही झाला नाहीत. मंदारने आरशातून कावेरीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांमध्ये कानामी एक भीती होती. अशी भीती जी कावेरीने त्याच्यात कधीच पाहिली नव्हती. तो उठून उभा राहिला आणि त्याने आपले जॅकेट नीट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हात स्थिर राहत नव्हते. कावेरी, मला माहीत नाही, पण आज मला खूप अस्वस्थ वाटते. मंदारचा आवाज खालावला होता. गेल्या वर्षभरात मी इतक्या मोठ्या खुल्या मैदानावर परफॉर्म केलेलं नाही. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये माझ्याबद्दल जे काही लिहिलं गेलं, मला अचानक असं वाटते की जर आज मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर माझा आवाज स्टेजवर सुटला तर. कावेरी थक्क झाली. ज्या माणसाला ती इतके दिवस अहंकारी आणि खडूस समजत होती, जो स्वतःला अजिंक्य समजत होता, तो आज स्टेजवर जाण्यापूर्वी एका लहान मुलासारखा घाबरला होता. तिला जाणवले की ही स्टेज फ्राईट किंवा परफॉर्मन्सचा प्रचंड दबाव आहे, जो मोठ्या मोठ्या कलाकारांनाही पोखरून काढतो. कावेरी पावले टाकत त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. तिने कोणतीही व्यावसायिक औपचारिकता न ठेवता अत्यंत नैसर्गिकपणे आपला उजवा हात मंदारच्या खांद्यावर ठेवला. तिच्या हाताच्या स्पर्शातील ऊब मंदारला जाणवली आणि त्याने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. मंदार, माझ्याकडे बघा, कावेरी अतिशय मऊ आणि खंबीर आवाजामध्ये म्हणाली. बाहेर जी गर्दी जमली आहे ती तिथे असलेल्या कोणत्याही ब्रँडला किंवा मीडियाच्या बातम्यांना बघायला आलेली नाही. ते इथे फक्त आणि फक्त मंदारच्या आवाजासाठी आलेत. त्यांनी तुमच्या गाण्यावर, तुमच्या सुरांवर प्रेम केलंय. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही, कारण ते त्यांना आधीच माहिती आहे. पण कावेरी, जर काही चुकलं तर? मंदारने विचारलं. काहीच चुकणार नाही, कावेरीने हसून सांगितले. आणि समजा काही चुकलं तर मी इथे बॅकस्टेजला उभी आहे. तुमच्या प्रत्येक चुकीला सांभाळायला, डॅमेज कंट्रोल करायला तुमची खडूस मॅनेजर आहे ना इथे. तुम्ही फक्त बाहेर जा आणि मनापासून गा. लोकांसाठी नका गाऊ. त्या अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी जसं गायलात तसं स्वतःच्या आनंदासाठी गा. कावेरीच्या या शब्दांनी मंदारच्या मनातील अस्वस्थतेचे वादळ शांत केले. त्याला तिच्या डोळ्यांमध्ये एक असा अथांग विश्वास दिसला ज्याने त्याला एक नवीन ताकद दिली. त्याच्या हाताचा थरथराट थांबला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि कावेरीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. थँक्स कावेरी, मला आत्ता या शब्दांची सगळ्यात जास्त गरज होती, मंदार मनापासून म्हणाला आणि त्याच्या ओठांवर ती जुनी देखणी स्माईल परत आली. चला आता रॉकस्टार सर, तुमची स्टेज तुमची वाट पाहतंय. कावेरीने हसत वॉकीटॉकी बाजूला ठेवली. बरोबर 7 वाजले होते. मैदानातील सर्व लाईट्स अचानक बंद झाले. संपूर्ण जनसमुदायाने एकच जल्लोष केला.
स्टेजवर धुका सोडण्यात आला आणि गिटारचा एक प्रचंड कडकडाट करणारा आवाज घुमला. बॅकग्राऊंडला ड्रम्सचा ठेका सुरू झाला आणि पांढऱ्या लाईटच्या झोतात मंदारने स्टेजवर धावत एंट्री केली. मंदारने माईक हातात घेऊन विचारले आणि संपूर्ण मैदान फॅन्सच्या आवाजाने दणाणून गेले. मंदारने गाण्याला सुरुवात केली. आज त्याच्या गाण्यामध्ये एक वेगळीच जादू होती. तो स्टेजवर मुक्तपणे वावरत होता, फॅन्सशी कनेक्ट होत होता. त्याचे ते रॉक गाणे ऐकून लोक वेड्यासारखे नाचत होते. पण गात असताना वेगवेगळ्या बाजूला फिरताना मंदारची नजर प्रत्येक वेळी स्टेजच्या डाव्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या कावेरीवर जात होती. कावेरी तिथे उभी राहून अत्यंत अभिमानाने आणि समाधानाने त्याला परफॉर्म करताना पाहत होती. कॉन्सर्टच्या मध्यंतरात मंदारने 1 मिनिटाचा ब्रेक घेतला. त्याने माईक स्टँडला लावला. मैदान शांत झाले. आजचा हा कॉन्सर्ट इंडोअर होणार होता, पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो कॅन्सल होण्याची वेळ आली होती. पण एका खास व्यक्तीच्या कल्पकतेमुळे आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टांमुळे आज आपण सगळ्या खुल्या आकाशाखाली एकत्र आलो आहोत. आय जस्ट वॉन्ट टू थँक यू टू माय स्पेशल PR मॅनेजर कावेरी. मंदारने जाहीरपणे स्टेजवरून तिचे नाव घेतले. स्टेजच्या मागच्या मोठ्या स्क्रीनवर काही सेकंदासाठी कावेरीचा चेहरा दाखवण्यात आला. कावेरी पूर्णपणे गोंधळली आणि लाजली. तिने कधीच विचार केला नव्हता की मंदार इतक्या लोकांसमोर तिचं कौतुक करेल. तिच्या गालावर एक वेगळीच लाली आली. कॉन्सर्ट रात्री 10 वाजता एका ऐतिहासिक वळणावर संपला. फॅन्स प्रचंड खुश होते. मंदार बॅकस्टेजला आला. तो पूर्णपणे घामाने भिजला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अफाट जिंकल्याचा आनंद होता. डायरेक्टर सर आणि स्पॉन्सर्सनी धावत येऊन त्याला मिठीच मारली. अद्भुत मंदार, आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट कॉन्सर्ट होता हा. डायरेक्टर ओरडले. सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत मंदारची नजर फक्त कावेरीला शोधत होती. कावेरी थोड्या अंतरावर उभी राहून हसत टाळ्या वाजवत होती. मंदारने गर्दीतून वाट काढत थेट तिच्यासमोर येऊन थांबला. मी माझा शब्द पाळला मॅनेजर मॅडम. कॉन्सर्ट सुपरहिट झालाय, मंदारने श्वास रोखत सांगितले. हो, तुम्ही खूप भारी गायलात मंदार. मला तुमचा अभिमान वाटतोय. कावेरीने अत्यंत नैसर्गिकपणे तिच्या भावना व्यक्त केल्या. मंदारने तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि त्याला 2 दिवसांपूर्वी त्याने दिलेलं प्रॉमिस आठवलं. आपलं प्रॉमिस लक्षात आहे ना? कॉन्सर्ट संपल्यावर आपण एकत्र जेवायला जाणार आहोत, विदाऊट एनी ऑफिस वर्क. कावेरीने आजूबाजूला पाहिले. सर्व काम आटोपले होते आणि तिची टीम आता डॅमेज कंट्रोल नाही तर सक्सेस एन्जॉय करत होती. ती हसली आणि म्हणाली, हो लक्षात आहे, चला जाऊया. रात्रीचे 11 वाजले होते. पुण्याचा FC रोडवरचा पाऊस थांबला होता, पण रस्ते ओले होते. मंदारने त्याची गाडी एका जुन्या, शांत आणि सुंदर अशा कॅफेबाहेर थांबवली. तिथे फारशी गर्दी नव्हती. दोघे आतमध्ये गेले आणि एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसले. त्यांनी कॉफी आणि काही स्नॅक्स ऑर्डर केले. कॉन्सर्टच्या त्या प्रचंड गोंगाटानंतर या कॅफेमधली शांतता दोघांनाही खूप सुखावून जात होती. कावेरी, आज जर तू ग्रीन रूममध्ये आली नसतीस ना, तर कदाचित मी आज स्टेजवर जाऊच शकलो नसतो. मंदारने कॉफीचा मग हातात घेत गंभीरपणे सांगितले. कावेरीने चष्मा व्यवस्थित केला. मंदार, तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. कधी कधी फक्त स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो, बाकी काही नाही. आणि मी फक्त माझं काम करत होते. नाही, ते फक्त काम नव्हतं. मंदारने तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हटले. कामाच्या पलीकडे जाऊन जेव्हा कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवतं तेव्हा ती भावना खूप वेगळी असते. सुरुवातीला मला वाटायचं की तू खूप खडूस आणि कडक आहेस, पण आता समजलं की तू खूप खरी आहेस. कावेरीने मंदारच्या त्या प्रांजळ शब्दांकडे पाहिलं. तिच्या मनामध्ये ज्या मंदारबद्दल प्रचंड राग आणि तिरस्कार होता, आज त्याच मंदारसोबत ती रात्रीच्या शांततेमध्ये कॉफी पीत बसली होती. कथेच्या सुरुवातीला असलेली ती तगडी दुश्मनी आता पूर्णपणे वितळून गेली होती. दोघेही एकमेकांच्या स्वभावाला, गुणांना आणि दोषांना स्वीकारू लागले होते. बरं रॉकस्टार सर, आता मुंबईला परत गेल्यावर ऑफिसमध्ये पुन्हा नियमांचे पालन होणार की नाही? कावेरीने वातावरण हलके करण्यासाठी जुन्या स्वरामध्ये विचारले. मंदार मनापासून हसला. आता तर मी रोज 9 वाजायला 5 मिनिटं कमी असतानाच ऑफिसच्या दारात उभं राहीन, फक्त तुमच्या त्या केबिनमध्ये एंट्री मिळण्यासाठी. त्याच्या या वाक्यावर कावेरीचे हृदय पुन्हा एकदा वेगाने धडधडले. कथेमध्ये प्रेम अजून खूप सावकाश आणि नैसर्गिकपणे येणार होते, पण दुश्मनीच्या राखेतून एका सुंदर आणि घट्ट मैत्रीचा अंकुर या 6व्या भागामध्ये पूर्णपणे रुजला होता. दोघेही रात्रीच्या शांततेमध्ये कॉफीच्या वाफाळलेल्या सुगंधात एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत राहिले. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.